हॅलो गाईज, आजच्या सेशनमध्ये कधी वाचले नसतील असे जर्नल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत. वेळ वाया न घालता सुरू करूया आजचे लेसन. पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशात फक्त 27 लोक राहतात? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए नॉर्वे, बी इटली, सी सीलँड किंवा डी अमेरिका. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी सीलँड. पुढील प्रश्न, सर्वात समजदार जानवर कोणता आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए कुत्रा, बी हत्ती, सी मांजर किंवा डी डॉल्फिन. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी डॉल्फिन. पुढील प्रश्न, गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव काय होते? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए संकेत, बी राहुल, सी किरण किंवा डी योगेश. खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राहुल. पुढील प्रश्न, भारतामध्ये कोणत्या शहरात इलेक्ट्रिसिटी सर्वात पहिले आली होती? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए कोल्हापूर, बी ठाणे, सी कोलकाता, डी पुणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी कोलकाता. पुढील प्रश्न, फ्लिपकार्ट कोणत्या देशाची कंपनी आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए पाकिस्तान, बी भारत, सी आफ्रिका, डी चीन. गाईस, तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर दोन्ही करायला विसरू नका. योग्य उत्तर ऑप्शन बी भारत. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त पोलीस स्टेशन आहेत? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए पंजाब, बी महाराष्ट्र, सी तमिळनाडू किंवा डी राजस्थान. योग्य उत्तर ऑप्शन सी तमिळनाडू. पुढील प्रश्न, आग विझवण्यासाठी कोणत्या गॅसचा वापर केला जातो? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए हायड्रोजन, बी कार्बन डायऑक्साईड, सी लिथियम किंवा डी क्लोरोफ्लोरोकार्बन. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी कार्बन डायऑक्साईड. पुढील प्रश्न, कोणता पक्षी वाघासारखा ओरडतो? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए चतुर्मुख, बी बिटर्न पक्षी, सी चातक पक्षी किंवा डी टिटवी पक्षी. या इंटरेस्टिंग क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन बी बिटर्न पक्षी. पुढील प्रश्न, बिहार राज्याचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए गाय, बी बैल, सी घोडा किंवा डी उंट. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी बैल. पुढील प्रश्न, लाल किल्ल्यामध्ये किती रूम आहेत? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए 8, बी 10, सी 20 किंवा डी 6. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी 6. पुढील प्रश्न, भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त मिठाचे उत्पादन होते? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी पंजाब किंवा डी हरियाणा. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी गुजरात. पुढील प्रश्न, सौर मंडळामधील कोणता ग्रह सर्वात थंड असतो? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए बुध ग्रह, बी शुक्र ग्रह, सी मंगळ ग्रह किंवा डी वरुण ग्रह. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी वरुण ग्रह. पुढील प्रश्न, भारतातील पहिले पोस्ट ऑफिस कुठे खोलले होते? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए महाराष्ट्रामध्ये, बी हरियाणामध्ये, सी केरळमध्ये किंवा डी कोलकातामध्ये. योग्य उत्तर ऑप्शन डी कोलकातामध्ये. पुढील प्रश्न, दिल्ली भारताची राजधानी कधी बनली आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए 1980 मध्ये, बी 1916 मध्ये, सी 1911 मध्ये
किंवा डी 1960 मध्ये? योग्य उत्तर ऑप्शन सी 1911 मध्ये. पुढील प्रश्न, कुठल्याही प्रकारचे फिल्टर न करता सर्वात शुद्ध पाणी कोणत्या देशात मिळते? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए जपान, बी अमेरिका, सी भारत किंवा डी डेन्मार्क. काहीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर दोन्ही करायला विसरू नका. योग्य उत्तर ऑप्शन डी डेन्मार्क. पुढील प्रश्न, सफेद क्रांती कुठल्या क्षेत्राशी निगडित आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए वकील, बी शिक्षक, सी दूध किंवा डी उत्पादक. योग्य ऑप्शन आहे ऑप्शन सी दूध. पुढील प्रश्न, माणसाच्या डोक्याचा आकार किती वर्षापर्यंत वाढतो? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए 20 वर्ष, बी 40 वर्ष, सी 50 वर्ष किंवा डी 60 वर्ष. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 40 वर्ष. पुढील प्रश्न, योगी आदित्यनाथ कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए महाराष्ट्र, बी राजस्थान, सी बिहार किंवा डी उत्तर प्रदेश. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न, रेल्वेच्या एका इंजिनची किंमत किती असते? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए 25 करोड, बी 50 करोड, सी 90 करोड किंवा डी 45 करोड. काहीच खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 25 करोड. पुढील प्रश्न, भारताचे सर्वात अस्वच्छ शहर कोणते आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए पटना, बी अहमदनगर, सी इंदोर किंवा डी मुंबई. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंदोर. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात रावणाचे मंदिर आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए राजस्थान, बी केरळ, सी गुजरात किंवा डी महाराष्ट्र. या इंटरेस्टिंग प्रश्नाचे योग्य उत्तर काय असू शकते हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका.